आंतरराष्ट्रीय पैलवान महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखवर पंजाब पोलिसांनी कारवाई केली आहे। यानंतर राज्यात कुस्ती क्षेत्रात खळबळ उडाली आहे। आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं प्रतिनिधित्व करणारा पैलवान सिकंदर शेखला पंजाब राज्यातील मोहाली येथे पोलिसांनी अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात अटक करण्यात आली आहे। पंजाब पोलिसांनी राजस्थानातील पपला गुर्जर टोळीशी संबंध असल्याच्या संशयावरून सिकंदर शेखला अटक केली आहे। सिकंदर शेखचे वडील रशीद शेख यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले, कष्टाने आणि हमाली करून शिकवत पैलवान केले आहे। 1 नोव्हेंबर रोजी सिकंदरचा वाढदिवस होता। घरी वाढदिवसाची तयारी केली होती, मात्र आदल्या दिवशी त्याच्या अटकेची माहिती आली, अशी प्रतिक्रिया रशीद शेख यांनी दिली। 1 नोव्हेंबर 1998 रोजी सिकंदरचा जन्म झाला होता। शस्त्र तस्करी प्रकरणात सिकंदर शेखचा सहभाग असल्याची माहिती पंजाब पोलिसांनी दिली आहे। कोल्हापूरच्या गंगावेश तालीममध्ये घडलेल्या सिकंदर शेखला अटक करण्यात आली। या संपूर्ण प्रकरणावर सिकंदरचे वडील पैलवान रशीद शेख यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। माझ्या घराची झडती घेतली असता माझ्या घरात एक चाकू सुद्धा सापडणार नाहीये। मग शस्त्र तस्करी प्रकरणात माझ्याच मुलाचं कसं काय नाव आलं, त्याचं कोड पडलं आहे। माझ्या घरावर अजून स्लॅब देखील नाही, पत्र्याच्या घरात राहतो, अशी गरिबी परिस्थिती जीवन जगत आहोत।